यावेळेस मात्र हवाई फायर चढवताना दिसतोय मिस्टर राणे. चेंडूला पोहोचवतोय सरळ लॉंग लेग रिजन मध्ये सीमा पार. षटकार 6 धावा. चला डीचे. तन्मय यांच्या माध्यमातून तन्मय संख्ये पाम यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र लगावलं जात आहेत. 1000 रुपयाचं पारितोषिक. चला चिराग 2 षटकार मारा आणि 1000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र कॉमेंट्री बॉक्स मधून तुम्ही घेऊन जायचं आहे. तुमच्या नावाने संघ खेळतोय आणि त्या संघाचं तुम्ही प्रतिनिधित्व करतायत आणि प्रतिनिधित्व करताना सलामीवीर म्हणून तुम्ही आता मैदानात उतरलायत. निश्चितच चांगली कामगिरी तुमच्या संघाकडून अपेक्षित असेल. यावेळेस मात्र दर्शन यांच्या माध्यमातून पूलचा फटका खेळण्याच्या नादामध्ये यावेळेस मात्र लेग यष्टीच्या खूपच बाहेरचा हा चेंडू वाईड म्हणून आमचे पंच इथे मात्र दर्शवताना दिसत आहेत. अतिरिक्त धावसंख्येत वाढ इथे मात्र 2च्या स्वरूपाने झाली. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र एक चेंडू अखेरीस 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचताना दिसते. 2 चेंडू 2 षटकार खेचले तर मेहुल यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि 3 बॉल 3 षटकार खेचले तर तन्मय यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकारावर इथे मात्र पारितोषिक लगावलं जातं. मिस्टर चिराग यांच्या चांगली खेळी करणं अत्यावश्यक असेल. चिराग तुम्हाला यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला गेला. रॉंग लेग रिझनमध्ये चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 1 धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली. आता मात्र इनफॉर्म फलंदाज मिस्टर दर्शन उर्फ राणी इन ॲक्शन आपल्याला स्ट्रायकिंग एंडवर फलंदाजी करताना दिसत आहेत. एक काळ होता तो राणी गाजवला होता. पाम बजरंग संघाकडून खेळताना आपल्याला दिसायचे मात्र काही वेळेपासून क्रिकेटपासून दूर राहिलेत आणि आज मात्र कमबॅक करताना दिसत आहेत. यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन द पिच खेळून काढतात चेंडू अलॉंग दी कार्पेट. मिड विकेट रिझनमध्ये चेंडू जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या साह्याने इथे मात्र 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. दीप होता चेंडूच्या खाली मात्र खूपच लेझी क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. निश्चितच तरुण पिढी जेव्हा क्षेत्ररक्षण करते त्यावेळेस मात्र तेजी आणि स्फूर्ती त्यांच्या माध्यमातून आपल्याला आवश्यक असते आणि तीच यावेळेस मात्र आपल्याला दिसली नाहीये. नाराज होतात त्यांचे कर्णधार योगेश पिंपळे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा यावेळेस मारण्याच्या नादामध्ये कुंजल करतायत चुकी. चेंडू जातोय मात्र अथांग त्यांना चांगला बॅकअप देताना दिसतोय. 2 धावा या सहजरित्या पूर्ण आणि 3 धावा एक वाईडच्या स्वरूपात 1 धाव आणि 2 धाव या धावून इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावांनिशी संघाची धावसंख्या आता मात्र 14 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. निशांत संख्ये आणि आपली मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करतोय मिस्टर परेश संख्यांना. तरी परेश संख्ये आपण यायचंय आणि आपल्याला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक इथून कॉमेंट बॉक्स मधून घेऊन जायचंय. दरम्यान अल्पेश यांच्या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला लॉफ्ट केला. चेंडूच्या खाली येतो मिस्टर दीप. यावेळेस मात्र बनतायत दर्शक. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमापार चौकार हा येतोय. फ्रेंड चषक चौकार 4 धावा. निशांत त्यांनी आपला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक डेडिकेट केलाय मिस्टर परेश जी संख्यांना. तरी परेश आपला मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी कॉमेंट बॉक्स मध्ये यायचं. मुख्य व्यासपीठावर तुम्ही यायचं. आणि गेल्या 3 टुर्नामेंट पासून माझ्यापर्यंत आता मात्र माहिती येताना दिसते की हर्ष यांनी सेम कॅच सोडलाय. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू इथे मात्र टाकला जातोय अल्पेशांच्या माध्यमातून. मात्र तटस्थ असे पंच चांगला चेंडू म्हणून इथे मात्र दर्शवतात. बॅटकट ओके पंच. धावसंख्या 1 ने इथे मात्र पुढे सरसावली.
आतापर्यंत 19 धावा या धावफलकावर लगावल्या जाताना दिसत आहेत. पहिले षटक अत्यावश्यक षटक असतं. मी म्हटलं की आज सामने आम्ही बघितले लो स्कोरिंग सामने जास्त होते, मात्र हा सामना हाय स्कोरिंग होतो की नाही बघूया. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 19 धावा एकत्रित केलाय चिराग पाम संघाने. यावेळेस चिराग लोअर फुलटॉसमध्ये चेंडू आणि बॅटचा कनेक्शन इथे मात्र चांगल्या रीतीने होताना आपल्याला दिसला नाहीये. चेंडू ट्रॅव्हल केला गेला लॉंग लेग रिझनमध्ये, चेंडू फील्ड केला जातोय तोपर्यंत एक धाव ही सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली गेली आहे. या एक धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र 2-0 20 या आकड्यावर जाऊन पोहोचते. इथे मात्र दुसऱ्या षटकची समाप्ती इथे होताना दिसते. दुसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्या 20 बिनबाद. मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचं. समीर धन्यवाद डीजे. निश्चितच कोलवडे संघाचा विचार करायचा झाला तर कोलवडे संघामध्ये 3 यष्टिरक्षक आहेत. आपण बघितलं समीर यांना यष्टीच्या मागे, त्याच्यानंतर आपण कव्हर रिझनमध्ये पाहतोय कपिलजी संख्यांना, ते सुद्धा एक चांगले उत्कृष्ट यष्टिरक्षक आहेत. त्याच्यानंतर गोलंदाजी करताना सागर हा एक चांगला यष्टिरक्षक आहे. यावेळेस मात्र बिमरपतीचा चेंडू अति घाई आणि संकटात नाही अशा प्रकारची इथे मात्र गोलंदाजी करताना दिसतोय मिस्टर सागर. आपल्या गोलंदाजीवर टॅग लावून गोलंदाजी करणं गरजेचं असेल सागर यांना. आपण चांगले गोलंदाज आहात आणि चांगली गोलंदाजी केली तरच आपल्या संघाला आपण अग्रेसर करू शकतो. अशा प्रकारची गोलंदाजी जेव्हा होईल तेव्हाच निश्चित आपला संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचेल. आणि आता मात्र पुढचा चेंडू यावेळेस चांगला गुडलेनमध्ये चेंडू अलॉंग दी कार्पेट इथे मात्र ट्रॅव्हल केला जातो लॉंग लेग रिझनमध्ये. जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव ही सहजरित्या इथे मात्र पूर्ण केली गेली आहे. या एक धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन आता पोहोचते धावफलकावर 2/2 22 या आकड्यावर. या षटकाचा जर विचार करायचा झाला तर या षटकामध्ये 2 चेंडू हाताळले झालेत. 2 चेंडूचं विश्लेषण जर बघायचं झालं तर पहिल्या चेंडूवर सागरांच्या माध्यमातून खूपच सुरज अशी गोलंदाजी केली जातात. एक वाईड चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळला गेलाय. आता मात्र या षटकाचा तिसरा चेंडू घेऊन यावेळेस मात्र इन्फॉर्म फलंदाज मिस्टर दर्शन आपल्याला स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळत आहेत. यावेळेस चांगला चेंडू मयूर उर्फ गोटिया चेंडूच्या खाली आला. चांगला फेकी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता मात्र पुनीत तुमच्यासाठी सुद्धा इथे मात्र प्राइज लगावलं जात आहेत. 2 षटकारावर 1000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र तन्मय संख्यांच्या माध्यमातून लगावलं जात आहे. सागर चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघाकरिता. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ विसावला गेला समीर यांच्या हातामध्ये. यष्ट्यांच्या मागे खूपच सुंदर कार्य करताना दिसत आहेत आपल्या संघाकरिता. निश्चितच अबव 40 एज असली तरी चालेल, मात्र माझा खेळ ज्या प्रकारे आहे तोच खेळ मी इथे मात्र दाखवणार अशी मात्र कौशल्य या यष्टिरक्षकाकडून पाहायला मिळते. यावेळेस मात्र
पुलचा फटका पॉवरफुल चेंडूला पोहोचवतोय लॉंग लेग रिजन मध्ये षटकार 6 धावा हा येतोय फ्रेंड चषक षटकार. सागर आला, सागरने शॉर्ट पद्धतीचा चेंडू टाकला आणि त्या चेंडूला इथे मात्र फरकावून दिलं गेलं. लॉंग लेग रिजन मध्ये षटकार. यावेळेस मात्र चांगला कमबॅक करताना दिसतो मिस्टर सागर वडे. ब्लॉक होल पद्धतीचे चेंडू क्रिकेटिंग हिस्ट्रीमध्ये म्हटली तर ब्रह्मास्त्र इथे मात्र वापरला जातोय सागरांच्या माध्यमातून. षटक समाप्त. आता मात्र 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 30 गडी बाद. आता आपण होऊयात डीजेच्या दिशेने. तिथे आपल्यासोबत जोडले तर डीजे हर्ष. गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. ब्रिज एंड वरून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना दिसतोय मिस्टर योगेश पिंपळे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. यावेळेस व्हेरिएशन केलं. आज पहिल्याच सामन्यापासून मी बघतोय स्लोअर गोलंदाजी या मैदानावर निश्चितच उपयुक्त ठरताना दिसते. ज्या गोलंदाजाने जर जास्त एफर्ट देण्याचा प्रयत्न केला त्याला मात्र आउट ऑफ द पार्क इथे मात्र पोहोचवलं जाताना दिसलं. यावेळेस पुन्हा एकदा योगेश गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र खेळला टाकला जातोय. चेंडूचा खाली येतो क्षेत्ररक्षक. मात्र त्यांच्याकडून कुठली चूक इथे मात्र पाहायला मिळत नाहीये. चांगला झेल इथे मात्र टिपला जातोय आणि डगआउटच्या दिशेने इथे मात्र पाठवलं जातं मिस्टर पुणे. त्यांना पाम संघाला लागतोय दुसरा मोठा झटका पुणे त्यांच्या नावाने. मिस्टर भुसर श्री राहुलजी वडे यांनी मुख्य व्यासपीठावर इथे मात्र यायचं. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय योगेश पिंपळे. कर्णधार वाघोबा क्रिकेट क्लब कोलवडे आपण इन ऍक्शन पाहतोय गोलंदाजी मार्कवर. 2 चेंडू त्यांच्या माध्यमातून खूपच सुंदर हाताळले जात आहेत. आता मात्र मेहुल लेफ्ट हँडर फलंदाज जर्सी नंबर 22 प्रदान केलेला आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर. मेहुल यांच्या माध्यमातून विचार करायचा झाला तर पाम संघाकडून खेळतो आणि पाम संघाकडून खेळताना लांब लांब षटकार मारण्यासाठी माहीर असा एक फलंदाज आता मात्र फलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. यावेळेस पंच नो चेंडू इथे मात्र दर्शवत आहेत. पॉपिंग क्रीजचा चला पंचांची वाद घालायचा नाहीये. 2 पंच एकत्र येऊन आपला डिसिजन देतील आणि चला पंच आपला डिसिजन देतील तरी कोलवडे संघ आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. तटस्थ असे पंच आहेत तर पंच आपल्यापर्यंत डिसिजन इथे मात्र पोहोचवतील. पॉपिंग क्रीजचा इथे मात्र रोल देताना पंच.
चला पंच आपला निर्णय लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. नो चेंडू. ओके यस फ्री हिटचा हा चेंडू असेल. यस पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय इथे मात्र ग्राह्य धरला जातोय आणि त्याच नियमानुसार इथे मात्र नो चेंडू म्हणून दर्शवताना दिसत आहेत पंच. आता मात्र फ्री हिटचा चेंडू असेल. योगेश खूपच सुंदर गोलंदाजी करतायत मात्र क्षेत्ररक्षकाकडून त्यांना साजेची साथ इथे मात्र मिळताना दिसत नाहीये. ज्यावेळेस दिवस खराब असतो त्यावेळेस मात्र मॅचचा मुजरीम असतो. मात्र आज दिवस चांगला असताना क्षेत्ररक्षकाने त्यांना चांगली साथ दिली तर मात्र मी चांगलं कार्य करू शकतो अशी कौशल्य माझ्यामध्ये आहे. यावेळेस दीप यांच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण. यावेळेस गोलंदाजाचं काय चुकलं. एकेरी धावाचं रूपांतर इथे मात्र इझिली दुहेरी धावात केलं गेलं. या 2 धावांनिशी संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाते आणि आता मात्र धावफलकावर लगावली जाते 34 या आकड्यावर. तिसरे षटक मार्गस्थ असताना आता मात्र एक सन्मानजनक कामगिरीपर्यंत पोहोचताना दिसतोय चिराग पाम 11 संघ. यावेळेस मात्र चेंडूच्या खाली येतो क्षेत्ररक्षक. यावेळेस कुठली चूक होताना दिसत नाहीये. मोठा झटका लागतोय. दर्शन सारखा एक मोठा फलंदाज आता मात्र डगआउटच्या दिशेने जाताना दिसतोय. आपण पाहिलं योगेश यांच्या गोलंदाजीवर सुरेख असा झेल टिपला गेला. दरम्यान त्या योगेश आपल्या षटकातला हा 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवर सज्ज होताना दिसतोय. या षटकाचा विचार करायचा झाला तर योगेशांच्या माध्यमातून 4 धावा इथे मात्र दिल्या जात आहेत आणि 2 गडी आपल्या नावावर इथे मात्र घेतले गेलेत योगेशांच्या माध्यमातून. आता मात्र हा 5वा चेंडू. यावेळेस 1 बाउन्स चेंडू निघून जातो. सीमापार चौकार हा येतोय. फ्रेंड्स चषक चौकार 4 धावा. यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन द विकेट चेंडू इथे मात्र खेळला जातोय. 1 धाव ही सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाते. योगेश यांच्या षटकाचा विचार करायचा झाला तर खूपच सुंदर षटक त्यांच्या माध्यमातून इथे मात्र टाकलं गेलं. तिसरं षटक समाप्त. 3 गडी बाद. धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन दी बोर्ड 39 धावा. यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं. त्यांचं सुद्धा आम्ही शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर अक्षय येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र ब्लाइंडेड फटका. मात्र कनेक्शन फुल होतोय. चेंडू जातोय. सीमापार षटकार हा येतोय.
फ्रेंड चषक षटकार 6 धावा. चला डीजे. ऐकतोय एकता साऊंड आणि डीजे वादक आपल्यासोबत इथे मात्र जोडले जात आहेत मिस्टर हर्ष. काय आज गाणे वाजवत आहेत त्यांच्या माध्यमातून इथे मात्र प्रत्येक प्रेक्षकाला खेळाडूला इथे मात्र मंत्रमुग्ध केलं जात आहे. यावेळेस अक्षय यांच्या षटकातला हा दुसरा चेंडू. यावेळेस शॉर्ट पद्धतीचे चेंडूच्या खाली यष्टीरक्षक पोहोचले मात्र निर्धावाचा चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला जातोय. काय कमबॅक करतो मिस्टर अक्षय. पहिला चेंडू त्यांच्या माध्यमातून टाकला गेला होता. ब्लाइंडेड फटका खेळला मात्र कनेक्शन पूर्णतः होतं फळी आणि चेंडूचं आणि चेंडू सरळ निघून गेला षटकारे करता. अक्षय तिसरा चेंडू. यावेळेस चांगला चेंडू अथांग. निश्चितच अथांग ज्या दिशेने क्षेत्ररक्षकाला असतो तो क्षेत्र निश्चितच सुंदररित्या हाताळताना दिसतोय. आणि यावेळेस मात्र धावबाद होऊन मेहुल आता मात्र डगआउटच्या दिशेने जाताना दिसतोय. मोठा झटका लागतोय पाम संघाला लागतोय. चौथा मोठा झटका आता मात्र येतोय मिस्टर सजित पिंपळे. पण पाहतोय सजितजी पिंपळे यांना साई सावले भजन मंडळ अध्यक्ष आणि आताच पालखी शिर्डीला नेऊन मैदानात उतरताना दिसतोय. यावेळेस मात्र मारण्याच्या नादामध्ये चुकतायत. निर्धाव चेंडू इथे मात्र अक्षयांच्या माध्यमातून हाताळलं जाताना दिसतंय. आपण बघतोय क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तर शॉर्ट थर्डमॅन आणि फाईन लेगचा खेळाडू 38 सर्कलच्या मध्ये आहे. त्याचनंतर आपण पॉईंट रिझनमध्ये पाहतोय हर्ष यांना. त्याचनंतर शॉर्ट कव्हर रिझनमध्ये आपण पाहतोय कपिल यांना. यावेळेस पुन्हा एकदा अक्षय बॅटीची कड घेऊन चांगला सुपर झेल इथे मात्र समीर यांच्या माध्यमातून इथे मात्र टिपला जातोय. आजच्या दिवसातला हा मात्र तिसरा अप्रतिम झेल समीर यांच्या माध्यमातून आपण पाहिला. मिस्टर सुजित यांना अक्षय खूप सुपापाशी गोलंदाजी करताना दिसतोय. यावेळेस उसळी घेणारा चेंडू सरळा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. यावेळेस मात्र इनिंग ब्रेक होताना दिसते. इनिंग ब्रेकच्या मध्ये आता मात्र षटक समाप्त. षटक समाप्तीमध्ये आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावर 46 धावा. 47 धावाचं लक्ष इथे मात्र समोर ठेवलं जात आहे वाघोबा क्रिकेट क्लब कोल्हाडे संघाच्या समोर. चला कोल्हाडे संघ आपले फलंदाज इथून आणायचे आहेत. खेळाडू कक्षामधून आपण फलंदाजीसाठी यायचं आहे कोल्हाडे संघ.
ओमसाई स्पोर्ट्स पथराळी संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. ओमसाई पथराळी विरुद्ध आपण पाहाल टेंबी संघाला. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं. अक्षय प्रभाकर पिंपळे आणि त्यांची टीम यांचं स्वागत इथे मात्र करतील. त्यांचं स्वागत करतील प्रज्वल. अक्षय प्रभाकर आणि टीम यांचं इथे मात्र स्वागत सत्कार केलं जात आहे मिस्टर प्रज्वलांच्या माध्यमातून. आपण यानंतरचा सामना पाहतील टेंबी विरुद्ध पथराळी ओमसाई. त्याचनंतर आपली पथराळी वर्सेस बाईचा सामना असेल. त्याचनंतर मात्र एकलारे आणि पाम शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतील. चला खेळाडू कक्ष रिकामी करून द्यायचंय कोल्हाडे संघाला. खेळाडू कक्षामधील खुर्ची रिकामी करून द्यायची. चला नाणेफेकीसाठी यायचंय. टेंबी विरुद्ध ओमसाई पथराळी. ओमसाई पथराळीचे कर्णधार उपस्थित आहेत तरी टेंबी संघ सर्वेश आपला कर्णधार पाठवायचा. चला फलंदाज पाठवायचे कोल्हाडे संघ. क्षेत्ररक्षण इथे मात्र सजावलं गेलंय. सत्यजित धावाचं लक्ष. स्पर्धा शुक्रवारी तरी इच्छुक संघाने आपली नोंदणी करून घ्यायची आहे. चला अक्षयजी नाणेफेकीसाठी यायचंय. आपण पाहतो टेंबी संघाचे कर्णधार कुशल आपल्यासोबत जोडले जातात. त्यानंतर पथराळी संघाकडून आपण बघतोय आनंद यांना नाणेफेकीचं कॉल केलं जात आहे. अक्षयजी आपल्यासोबत इथे मात्र जोडले जात आहेत नाणेफेकीसाठी. टेंबी संघ नाणेफेकीचं कॉल करतायत. काटा आणि काटा नाणेफेकीचा कॉल तुम्ही जिंकलात. कुशल नाणेफेकीचा कॉल जिंकून तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग. आणि किती धावसंख्या पर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुम्ही कराल? काय की पथराळी संघाचा विचार करता झाला तर आनंद सारखा चांगला फलंदाज मला इथे मध्ये दिसतोय आणि त्यांच्या समोर तुम्ही कसं खेळणार आणि काय टार्गेट त्यांच्याकडून तुमच्याला? पथराळी संघ चांगला संघ आहे. त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक आणि बॅटिंग चांगली आहे. आम्ही 40 रन बघू डिफेंड ठीक करू शकतो. निश्चितच 40 रन तुमच्यासाठी डिफेंड करण्यासाठी ठेवलेत. तर तुमच्या मनामध्ये किती धावसंख्येची अपेक्षा असेल मिस्टर आनंद? नक्कीच टेंबी संघाचा परफॉर्मन्स बघता आमचं टार्गेट 50-55 असेलच. चला धन्यवाद आनंद आणि कुशल.
आपण नाणेफेकीचं कॉल बघितलं. नाणेफेकीचं कॉल टेंबी यंगस्टार संघाच्या बाजूने लागलं आणि टेंबी यंगस्टार संघाने नाणेफेकीचं कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. यावेळेस मात्र फटका बसतोय, चेंडूच्या खाली येतो क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र होतोय जल्लोष, कारण की जातोय सागर बॅक टू द पवेलियन. मोठा झटका लागतोय. मोसा मासा इथे मात्र जायत अडकवतोय पाम चिराग संघ. चला डीजे. आणि आज मात्र पामचा चिराग संघ खूपच नावलौकिक अशी कामगिरी करताना दिसतोय. काय झेल टिपतोय, गोलंदाजी खूपच सुंदर पद्धतीची होताना दिसते. आज सजित खूपच वर्षानंतर आज क्रिकेट मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडर गोलंदाज एक काळ आपल्या नावाने निश्चितच गाजवला होता आणि आज त्याच शैलीची आणि त्याच दर्जाची गोलंदाजी करताना दिसतोय मिस्टर सजित. यावेळेस मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याच्या नादामध्ये चुकतायत. प्रत्येक VPLच्या ऑनरचं लक्ष आपल्या बाजूने इथे मात्र झुकवताना दिसतोय मिस्टर सजित पिंपळे. अध्यक्ष आहेत आपल्या साई सावली भजन मंडळ पाम. यावेळेस सजित पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर लाईन लेन त्यांच्या माध्यमातून इथे मात्र मेंटेन केली जात आहे. कवलवडे संघाच्या स्ट्रॉंग बॅटिंग लाईनच्या समोर खूपच सुंदर खेळी त्यांच्या माध्यमातून इथे मात्र होताना दिसते. काय गोलंदाजी करतोय मिस्टर सजित पिंपळे. जर चिन्मय तुम्ही हा षटकार खेचला तर वैभव यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र लगावलं जात आहे. यावेळेस लॉफ्टेड फटका, चेंडूच्या खाली येतो क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र केलं गेलं लॉंग लेग रिझर्व मध्ये. एक धाव सहजरित्या पूर्ण आणि एकेरी धावावर इथे मात्र समाधान मानावं लागेल. मात्र चिन्मय अति घाई करण्याच्या नादात इथे मात्र कुठेतरी बचावले गेले. एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली. एक धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र आपण बघतोय एक षटका अखेरीस एक गडी बाद 7 धावा. चला आता आपण बोलूयात डीजेच्या दिशेने. तिथे आपल्यासोबत जोडले जातील एकता डीजे. आता आपण पाहतोय सांघिक दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतात मिस्टर चिराग. संघाचे ऑनर आहेत. आपण थर्डमॅन रिजन मध्ये शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये पाहतोय 214 नंबर जर्सी प्रदान केलेले मिस्टर अजित यांना. जर चिन्मय यांनी षटकार मारला तर स्वप्नील, पिंटू, रुपेश यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र लगावलं जाताना दिसतंय. निश्चितच तुमच्या कॉलनीचं तुमच्यावर अपार प्रेम इथे मात्र आम्हाला पाहायला मिळतोय की तुम्ही आपल्या कॉलनीसाठी का सर्वश्रेष्ठ आहात हे इथे मात्र तुमचे कॉलनीचे मेंबर्स दाखवून देताना दिसत आहेत. तर तुमच्या प्रत्येक षटकारावर 500 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र लगावलं जात आहे. आता मात्र येतो गोलंदाज मिस्टर चिराग. यावेळेस मारण्याच्या नादात चुकतायत. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे मात्र टाकला जातोय. पाम संघ आपण असे गोलंदाज कुठे ठेवून देत आहेत. निश्चितच खूपच सुंदर अशी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचं. अंकित आणि विशाल पाटील प्लीज सहकार्य करायचंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन तुम्ही थोडं. यावेळेस चिराग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा संघमालक म्हणून आज मात्र आपल्या संघासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी देताना दिसतोय. यावेळेस चिराग पुढचा चेंडू पुन्हा एकदा महाराजांच्या नादात चुकतायत. सागर तुम्ही या संघासाठी का सर्वोत्कृष्ट आहात. निश्चितच तुमचं क्रीजवर थांबणं तुमच्या संघासाठी अत्यावश्यक असतं आणि तेच तुमच्या माध्यमातून निश्चितच मी पाहतोय की प्रत्येक वेळेस तुम्ही अतिघाई करता आणि अतिघाई तुम्ही केल्यामुळे तुमची संघ प्रत्येक वेळेस हा संकटात आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र चिराग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज.
काय गोलंदाजी करतो मिस्टर चिराग. यावेळेस मात्र फाईन लेग रिझन मध्ये चेस करताना दिसतोय अच्युत. मात्र चेंडू मात्र सामना जिंकू शकत होता. मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळालं. 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावेनिशी आता मात्र संघाची धावसंख्या ही डबल डिजिट मध्ये आपल्याला जाताना दिसते. धावसंख्या ही धावफलकावर लगावली जाते 10 या आकड्यावर. काय गोलंदाजी करतो. या षटकाचं विश्लेषण आपण जर पाहायचं झालं तर या षटकामध्ये 3 चेंडू हाताळले गेलेत. या 3 चेंडूमध्ये खूपच सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतो मिस्टर चिराग. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. खराब क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळालं. मात्र चेंडू जिंकतोय सामना आणि निघून जातोय सीमापार चौकार. हा येतोय फ्रेंड चषक खणखणीत चौकार. 4 धावा. चला डीजे वाजवा. विचार करायचा झाला तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मात्र आज अमिश कोलवडे संघाच्या ताफ्यात आपल्याला पाहायला मिळत नाहीये. यावेळेस मात्र पल्लू स्कूप चेंडूला पोहोचवतोय. फाईन लेग रिझनच्या डोक्यावरून चेंडू जातोय खणखणीत चौकार. 4 धावा. चला पुन्हा एकदा आपण बघूयात डीजेच्या दिशेने. तिथे जोडले जातील एकता डीजे. यावेळेस मात्र भीमर पद्धतीचा चेंडू. नो चेंडू म्हणून इथे मात्र पंच दर्शवताना दिसत आहेत. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय सीमा पार चौकार. हा येतोय फ्रेंड्स चषक चौकार. 4 धावा. चला डीजेच्या दिशेने आपण जाऊयात. दोनावर 3 23 या आकड्यावर इथे मात्र जाऊन पोहोचताना दिसते. आणि या षटकाचा विचार करत झाला तर या षटकामध्ये चिराग यांनी अजून तरी 16 धावा दिल्यात. काय सुपरपाची फलंदाजी करताना दिसत आहेत. भीमर पद्धतीचा चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळला गेला. यावेळेस मात्र चांगला कमबॅक म्हणावा लागेल. लॉंग लेग रिझन मध्ये अलॉंग दी कार्पेट जोपर्यंत चेंडू इथे मात्र फील्ड केला जाईल तोपर्यंत मात्र 1 धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. 2 षटक समाप्तीनंतर 1 गडी बाद. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. चला पारितोषिक इथे मात्र लगावलं गेले. स्वप्नील वडे, वैभव पिंपळे, रुपेश झा आणि प्रद्योत वडे यांच्या माध्यमातून. चला एक षटकार खेचा आणि 500 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र घेऊन जावा. निश्चितच कोलोडे संघाचे कर्णधार इथे मात्र. चला टायमर इथे मात्र लावलं जातंय. पाम संघ प्लीज, अन्यथा तुमचा एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या मध्ये घ्यावा लागेल. जर तुम्ही जर सामना जिंकवला तर योगेश यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा तुम्हाला इथे मात्र लगावलं जातंय. पारितोषिकाचा इथे मात्र वर्षाव केला जाताना दिसतोय. आमचे सहयोगी मित्र तुषार सुद्धा आमच्यासोबत इथे मात्र जोडले जाताना दिसत आहेत. तुषारजी पाटील TR ऑटोमोटिव्ह याचे प्रॉपरेटर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येताना दिसतो मिस्टर पुनीत. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फक्त दिशा दाखवली, मात्र झेल सोडलं गेलं सुजित यांच्या माध्यमातून.
एक जीवनदान जीवन ज्योत इथे मात्र देताना दिसतोय अक्षय यांना. आपण म्हटलं ना की सामन्यामध्ये प्रत्येक चेंडू हा बहुमोलाचा असतो आणि पकडो कॅचेस और जितो मॅचेस. मात्र झेल सोडतोय सुजित. यावेळेस पुन्हा एकदा सुजित यांना सुवर्ण संधी. मात्र सुजित यावेळेस संधीचं करतोय सोनं आणि पोहोचवतोय डगआउटच्या दिशेने मिस्टर चिन्मय यांना. चला डीजे आपल्या दिशेने आपण ओढूयात. चेंडूच्या खाली जातोय सजित. मात्र बनतोय प्रेक्षक. हा येतोय फ्रेंड चषक चौकार 4 धावा. दरम्यान पुनीत यांच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला जातोय. पहिल्याच चेंडूपासून इथे मात्र आक्रमक खेळी आपण पाहतोय कुंजलांच्या माध्यमातून. कुंजलचा विचार करायचा झाला तर कोलवडे एक्सप्रेस म्हणून आपण त्यांना ओळखतो. मात्र फलंदाजीमध्ये सुद्धा आपल्या कौशल्य इथे मात्र दाखवताना दिसतोय. पण टुर्नामेंट कोण विसरू शकतो. काय फलंदाजी केली होती कुंजलांनी आणि त्याला पुरेशी साथ इथे मात्र देताना दिसले अमिश. सुपर खेळी आणि त्या सामन्यामध्ये निश्चितच टुर्नामेंट जिंकला होता कोलवडे संघाने आणि आज नाईट क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी खेळताना करताना दिसतोय. यावेळेस पुन्हा एकदा पल्लू स्कूप मारण्याच्या नादामध्ये यावेळेस निर्धाव चेंडू सामना चढवताना दिसतोय. निश्चितच जर तुम्ही एकेरी दुहेरी धावसंख्येवर जास्त लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही या सामन्यामध्ये निश्चितच अग्रेसर ठरू शकाल. मात्र तुम्ही जर चौकार षटकार मारण्याच्या नादामध्ये निर्धाव चेंडू खेळलात तर निश्चितच तुमच्या संघासाठी ती धोक्याची घंटा असू शकते. यावेळेस मात्र सुफफ क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळते चिरागांच्या माध्यमातून. चिराग आपल्या पूर्णतः इथे मात्र झोकून देताना दिसतोय. आपल्या संघासाठी सर्वतः इथे मात्र करण्यासाठी सज्ज असा मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॉट अ पीस ऑफ फिल्डिंग इथे मात्र आपण पाहतोय थर्डमॅन रिजन मध्ये. शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये धावसंख्या आता मात्र आपण पाहतायत 31 या आकड्यावर. सहा चेंडू आणि 16 धावा. भूषण कुमावत यांच्याकडून कुंजलांच्या प्रत्येक षटकारावर 1001 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक रनवर 1001 रुपयाचं पारितोषिक. कुंजल जेवढे रन तुम्ही काढतील, जर तुम्ही 16 रन काढले तर निश्चितच तुम्हाला 16,000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र लगावलं गेलंय. यावेळेस हवाई फायर, यावेळेस रॉकेट लॉन्च करतोय, पोहोचवतोय लॉंग लेग रिजन मध्ये खणखणीत सीमापार षटकार. हा येतोय फ्रेंड चषक षटकार 6 धावा. चला डीजे. आता मात्र धोक्याची घंटा पाम संघाच्या वर वाजताना दिसतोय. काय फलंदाजी करतोय, शॉर्ट पिच पद्धतीची गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज मिस्टर सुजित. यावेळेस मारण्याच्या नादामध्ये चुकलात, मात्र विकेट कॉम्प्रोमाइज इथे मात्र केलं जाताना दिसतंय.
विजयासाठी आवश्यकता आता मात्र 4 चेंडू 10 धावा. 4 चेंडू 10 धावा. कुंजल यांच्या प्रत्येक धाववर इथे मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक लगावलं जात आहे. कुमावत यांच्या माध्यमातून प्रत्येक एक धावेवर कुंजलांच्या 1001 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र लगावलं जाताना दिसतंय. आता मात्र कुंजल स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतोय. पाम विरुद्ध कलवडे बॅटल निश्चितच आक्रमक अशी होते आणि तीच आता खेळ होताना दिसते. कुंजल आता मात्र मिसिस फटका त्यांच्या माध्यमातून इथे मात्र खेळला जातोय. एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. सजीत जातो चेंडूच्या खाली, मात्र फंबल त्यांच्या माध्यमातून झालं आणि 2 धावा ज्या सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा पूर्ण केल्या. 2000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र जमा झालं. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, तर कुंजल थांबून जर खेळला असता, फुल शॉट जर खेळला असता तर निश्चितच त्या चेंडूला आउट ऑफ द पार्क पोहोचवलं असतं. आता मात्र 3 चेंडू विजयासाठी 8 धावा. 3 चेंडू विजयासाठी 8 धावा. निश्चितच टीआर यांच्याकडून एक आम्हाला टीप आली. या मॅच जिंकला तरच तुम्हाला ती पारितोषिक मिळेल. कुंजल यावेळेस मात्र कुंजलला मोठा फटका, बिग फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅटीची खालची कड इथे मात्र घेतली गेली. 1 धाव सहजरित्या पूर्ण आणि आता मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण इथे मात्र केल्या गेल्यात. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. या दोन्ही फलंदाजामध्ये काय ताळमेळ पाहायला मिळतोय. एकेरी धावाचं रूपांतर इथे मात्र दुहेरी धावात करण्यात यश प्राप्त करतोय. आता मात्र कुंजल तुम्हाला 2 चेंडू खेळायचे आहेत आणि 2 चेंडूमध्ये आपल्या संघाची विजयी नौका पार करायची असेल तर निश्चितच तुम्हाला 1 षटकार खेचावा लागेल. कॅपेबिलिटी आहे या फलंदाजामध्ये. निश्चितच कित्येक वेळा आपल्या संघासाठी ती कामगिरी त्याने केली आहे आणि तीच कामगिरी करण्याची सुवर्ण संधी आज मात्र त्याच्याकडे दावरून येताना दिसते. हर्षोल्लास कलोडे संघाच्या प्रेक्षकांकडून मला पाहायला मिळतोय. तिथे आपण पाहतोय मुन्ना भाऊ यांना, त्यानंतर आपण जतीन भाऊ यांना सुद्धा पाहतोय. हर्षोल्लास इथे मात्र कोलोडे संघाकडून हरताना दिसतोय. 2 चेंडू आणि कुंजल विजयासाठी तुम्हाला 6 धावांची आवश्यकता. पाम संघ खूपच सुंदर खेळी करताना दिसतोय. काय गोलंदाजी करतोय. नौखाचा संघ आज मैदानात उतरवतोय. मात्र द्वंद्व यावेळेस पंचांकडे दाद मागितली जाते. तटास्तसे पंच दाद इथे मात्र फेटाळून लावली जात आहे. स्लॉग मध्ये चेंडू होता, मात्र कुंजल मिस होतोय. कुंजल असा फलंदाज की एका चेंडूवर या सामन्याचा पूर्ण चेहरा मोहराच बदलू शकतो आणि ती करण्याची सुवर्ण संधी कुंजलांच्या माध्यमातून आता आपल्याला पाहायला मिळते. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. हृदयाचे स्पंदन इथे मात्र वाढवताना दिसतोय. काय गोलंदाजी करतोय मिस्टर सुजित. आपण एसटीच्या मागे पाहतोय मेहुल यांना आणि त्यांचा कर्णधार आपण पाहतोय 40 नंबर जर्सी प्रदान केलेली शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये मिस्टर चिराग यांना. यावेळेस मात्र खूपच बाहेरचा चेंडू वाईड म्हणून इथे मात्र पंच इथे मात्र दर्शवताना दिसत आहेत. यावेळेस मात्र 1 चेंडू आणि 5 धावा. 1 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेस हा नियम इथे मात्र आहे. यानंतर आपण सामना पाहतील टेंबी विरुद्ध ओमसाई पथराळी. टेंबी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून स्वीकारला गेला. यावेळेस शॉर्ट पद्धतीचे चेंडू. यावेळेस शॉर्ट पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. सुंजल मिस करतोय चेंडू आणि सामना इथे जिंकतोय चिराग पाम संघ. चला टेंबी संघ आपला मैदान ताबा घ्यायचा.